ओके, तर बघा हे जे आपल्याला चालू करायचं इंट्रोडक्शन कसं आहे याचं, हे असे क्वेश्चन आहेत, मला लेफ्ट साईडला दिसत असेल सगळे क्वेश्चन आहेत आणि त्याचं डिस्कशन करायचं आपल्याला. डिस्कशन म्हणजे कसं असणार आहे याच्यात, क्वेश्चन जो एक्झामला येणार आणि त्याच्याशी रिलेटेड काय क्वेश्चन तयार होऊ शकतात, त्यानंतर क्वेश्चनशी रिलेटेड कन्सेप्ट काय असतात बाकीच्या, त्याला सप्लिमेंटरी सगळे ते डिस्कस करायचे आपण. ठीक आहे, आणि लिहून काय सुद्धा घेऊ नका, मी या सगळ्या शेअर करतो मी. ठीक आहे, फक्त बघा क्वेश्चन कशा प्रकारचे असतात ते पण लक्षात येईल एक्झामला आपल्या. असा अप्रोच ठेवला ना आत्ता या स्टेजला, तर येणारे एक्झाम म्हणजे सगळ्या आपल्या हातात आहेत. मग जर पुस्तक उघडलं ना, बघा मी तुमच्या 2-3 एक डाऊटचा आन्सर देतो. जर तुम्ही पुस्तक उघडलं आता कोणतंही, तर तुम्ही 4 महिने 6 महिने पाठीमाग गेला प्रिपरेशनमध्ये आत्ता या स्टेजला. ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही क्लास केला आहे, क्लासमध्ये आपलं डिस्कशन झालं आहे, आता पुस्तक नाही उघडायचं, आता याच पद्धतीने अप्रोच ठेवायचं, प्रॅक्टिस करायचं, होऊन जाते. बघा आता चालू करू आपण. हां, तर क्वेश्चन काय आहे, सिरीज सर्किट हॅज 3 ओहम 10 ओहम and 20 ओहम and 2 volt DC in series. ठीक आहे, if 10 ohm resistor is replaced by open circuit, the current in the circuit is. आता एकदम बेसिक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आन्सर पण आला असेल आपलं आत्तापर्यंत, पण याला धरून एक दुसरे क्वेश्चन पण डिस्कस करायचे, ते पण बघू. पहिला ओरिजिनल क्वेश्चन बघू. बघा 3 ओहम 10 ओहम आणि 20 ओहम 2 व्होल्ट बॅटरी. ठीक आहे, 10 ओहम रेजिस्टर म्हणलं त्यांनी ओपन करायचं आहे. 10 ओहम म्हणजे इथं बघा हे ओपन सर्किट झालं. ओपन सर्किट एखाद्या क्लोज लूपमध्ये जर ओपन सर्किट असेल तर इथला काय होणार, करंट 0. ठीक आहे, आन्सर मिळालं मला. पण जर समजा त्याच्या जागी हा क्वेश्चन सोडवला तुम्ही, ओपन सर्किटचा क्वेश्चन सोडवला, तर याच्या जागी शॉर्ट सर्किट म्हटलं तर काय होणार. ठीक आहे, याचं डिस्कशन करायचं आपल्याला. शॉर्ट सर्किट म्हटलं तर काय होणार बघा. हां, व्होल्टेज पण विचारू शकतात. मग आपलं व्होल्टेज डिव्हिजन रूल ते पण डिस्कस करू. वा चांगला आहे, ते पण कन्सेप्ट बघू. म्हणजे त्यानिमित्तानं व्होल्टेज डिव्हिजन रूल पण बघता येईल आपल्याला. ठीक आहे, चांगलं आहे. 2 व्होल्ट 3 ओहम 10 ओहम आणि 20 ओहम. आता बघा असं म्हटलं त्यांनी, जर शॉर्ट झाला 10 ओहम रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय ओपन सर्किट. आता रिप्लेस्ड बाय ओपन सर्किटच्या जागी जर शॉर्ट सर्किट म्हटलं तर एवढा शब्द टाकला की शॉर्ट केला आहे हा. आता काय होणार आहे बघा, शॉर्ट झाला एक रेजिस्टर, तर रेजिस्टन्स काय होणार आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कमी होणार आहे. पहिला बघा R इक्विव्हॅलेंट 1 काय होता, 3 + 10 + 20 आणि R इक्विव्हॅलेंट 2 काय होणार आहे, R इक्विव्हॅलेंट 2 3 + 20. ठीक आहे, इथं 33 ओहम होते, इथं 23 ओहम होते. ओके, रेजिस्टन्स रिड्यूस झाला, ऑब्विसली काय होणार आहे, करंट वाढणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे आन्सर, इन्क्रीज. जर समजा इथं शब्द शॉर्ट सर्किटच्या जागी ओपन सर्किटच्या जागी जर शॉर्ट सर्किट शब्द आला तर करंट इन्क्रीज होणार. आता कसं असतंय, हे जे आहेत ना क्वेश्चन ते PYQs आहेत. प्रिव्हियस इयर ज्या आपल्या स्टेटच्या किंवा सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यात विचारलेले क्वेश्चन आहेत ते. ठीक आहे, नॉर्मली कसं असतं एक्झामिनर तसेच करतात, जे जुने क्वेश्चन आहेत ते लई लोड घेत नाहीत. जुने क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन उचलायचे, हा असे कॉपी पेस्ट करायचं. लईच जर चेंजेस करा म्हणून त्यांना जर इन्स्ट्रक्शन मिळालं तर असे चेंजेस करतात ते, ओपन सर्किटच्या जागी शॉर्ट सर्किट टाकलं. ठीक आहे, आता जर समजा हा क्वेश्चन फॅमिलियर वाटला तुम्हाला, एक्झाममध्ये असा आला आणि तिथं फक्त शब्द शॉर्ट सर्किट आहे, तर बघा गेलं मग आपल्या हातातनं 0. म्हणजे तुम्ही काय करणार, 0 टाकणार कडपडीत. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढं
आता जर समजा आता व्होल्टेज डिव्हिजन रूल बघू. जसं सरांनी क्वेश्चन विचारला, जर 3 ओहम अशा पद्धतीचे जर एखादा रेजिस्टर असेल त्याच्या जागी जर व्होल्टेज विचारलं तर तशा प्रकारचे क्वेश्चन बघू. हल्ली अशा प्रकारचे क्वेश्चन आलेत. पहिला व्होल्टेज डिव्हिजन बघताना आपण 2 रेजिस्टर द्यायचे, त्याच्या अक्रॉस एक व्होल्टेज विचारायचे. आता असे सिरीज ऑफ रेजिस्टर असेल आणि समजा इथं एक 50 व्होल्टचा सोर्स आहे आणि इथं बघा 7.5, 4.5, 0.5 आणि 12.5 असे रेजिस्टर आहेत. असे रेजिस्टर आहेत आणि आपल्याला विचारले 12.5च्या अक्रॉस व्होल्टेज काय असणार, अशा टाईपचं जर असेल. मग बघा, जर मला इथे विचारलं आहे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज विचारलं आहे, ठीक आहे, तर मी याला पूर्ण एक रेजिस्टर कन्सिडर करणार. ठीक आहे, मग याला मी म्हणतो R1 आणि हा झाला R2. सिंपल एक तसा रूल फॉलो करायचा. समजा हा R2 आणि इथं मग विचारलं आहे आपल्याला V2 आणि इथं काय विचारलं आहे याच्या जागी V1. मग आता व्होल्टेज डिव्हिजन रूल असणार आहे इथं बघा. V2 इज इक्वल टू V इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा व्होल्टेज डिव्हिजन रूल आहे. ठीक आहे, V2 इज इक्वल टू V टोटल व्होल्टेज इंटू तिथला रेजिस्टन्स, ज्याच्या रेजिस्टन्सच्या इथलं त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे ते व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. मग हे दिले 50 इंटू R2ची व्हॅल्यू 12.5 डिवायडेड बाय किती येतं बघा 7.5 प्लस 4.5 प्लस 0.5 प्लस 12.5. तुम्ही जर बघितलं डिनॉमिनेटरची बेरीज येते 25. ठीक आहे, 50 गुणिले 12.5 डिवायडेड बाय 25, 2 आणि 25 व्होल्ट. ठीक आहे, म्हणजे हे V2 काय मिळालं मला 25 व्होल्ट. 25 व्होल्ट. त्या अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात मगाच्या सर्किटमध्ये. ठीक आहे, मगाच्या सर्किटमध्ये ओपन सर्किट कंडिशन असताना. ठीक आहे, ओके. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप आणि व्होल्टेज अक्रॉस. ओके, व्होल्टेज झिरो येणार का, ड्रॉप झिरो असेल का व्होल्टेज झिरो येणार. तो पॉईंट बघू आपण. 23 आला.
ठीक आहे, तुम्ही काय करा, याचे फोटो काढून घ्या, कारण हे नवीन मला पण थोडीशी आयडिया नाही आहे अजून, मी शिकायला लागलो त्यातलं. ते सेव्ह करायची कशी प्रोसेस असते किंवा ते आपलं डिस्कशन झालं ना, स्क्रीनचा एक फोटो काढून घ्या फक्त. हां, हे डिस्कशन करू आता. हा एक डाऊट होता ना. बघा पुढचा पॉईंट काय आहे, जर टू व्होल्ट आणि 3 ओहम, इथं 10 गेला आणि इथं 20 ओहम. ठीक आहे, आता चांगला डाऊट आहे बघा, म्हणजे क्वेश्चन पण डिस्कस करण्यासारखं आहे याच्यात. ठीक आहे, जर ओपन सर्किट केला तर 3 ओहमच्या अक्रॉस काय व्होल्टेज येणार? ठीक आहे, 0 व्होल्टेज. मग ओपन सर्किट 2 टर्मिनलच्या अक्रॉस किती येणार? इथं व्होल्टेज 2 असणार आहे बघा, ह्या पॉईंटच्या इथं व्होल्टेज असणार आहे 2 व्होल्ट. ओके, सगळे इथं गेलं, पण यातला करंट 0 असल्यामुळं, I = 0 असल्यामुळं बघा, इथं जर आपण किरचॉफ व्होल्टेज किंवा ओहम्स लॉ जर वापरलं, KVL ला जायलाच नको, ओहम्स लॉ जरी वापरला तरी लक्षात येतं I × 3 ओहम म्हणजे V(3 ओहम) काय मिळणार मला? 0 व्होल्ट. 0 व्होल्ट. ठीक आहे, हां सेमच. व्होल्टेज ड्रॉप, व्होल्टेज अक्रॉस, पोटेन्शियल डिफरन्स, इवन EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समध्ये पण फरक आहे, पण बऱ्याचशा केसेसमध्ये 95 केसेसमध्ये दोन्ही शब्द 95% केसेसमध्ये दोन्ही शब्द सिमिलर वापरले जातात. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स, त्या दोन्हीत फरक आहे, ते दोन्ही सेम नाही आहेत, तरी पण 95% केसेसमध्ये दोन्हीला सेमच बोललं जाते. ओके, बघा ह्याचा उल्लेख झाला आहे म्हणून आता त्याच्याशी रिलेटेड पण बोलतो. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समध्ये काय फरक आहे? तर सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं एक एक्झाम्पल पण मी देतोय. बघा, आता समजा पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स आणि सन अँड डॉटर, म्हणजे मुलं आहेत त्यांची. ठीक आहे, हे पॅरेंट्स आहेत आणि त्यांची मुलं आहेत. आता समजा एखादी गोष्ट आणायला पॅरेंट्सनी मुलांना 20 रुपये दिले. ठीक आहे, 20 रुपये दिले. आता इथं एक समजा शॉप आहे, या मुलांनी इथं जाऊन हे 20 रुपये खर्च केले, 20 रुपये खर्च केले. ठीक आहे, या कन्सेप्टमध्ये तुम्हाला लक्षात येते की EMFचा रोल काय असतो, पोटेन्शियल डिफरन्सचा रोल काय असतो. ठीक आहे, बघा जे 20 रुपये इथं देण्याची क्रिया झाल्या, इथं देण्याची क्रिया झाल्या, तर अशा पद्धतीनं जे रिलेशन आपल्याला सर्किटमध्ये मिळते, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, तिथं याला म्हणायचं EMF. ठीक आहे, आणि इथं जी देण्याची क्रिया झाल्या, या देण्याच्या क्रियेला आपण काय म्हणणार? पोटेन्शियल डिफरन्स. आता दोन्ही सेमच वाटतंय आपल्याला. ठीक आहे, दोन्ही सेमच वाटते, दोन्ही ठिकाणी देण्याच्या क्रिया झाल्यात, पण बघा कसं झालंय. याला आपण म्हणू EMF, इथं जी क्रिया झाली त्याला, आणि याला म्हणू पोटेन्शियल डिफरन्स. हा एवढा बेसिक डिफरन्स आहे. आता बघा आपल्या सर्किटमध्ये सांगतो, ही बॅटरी असते, इथं हे इलेक्ट्रॉन्स असतात, ज्याला आपण चार्ज देतो. चार्ज इन टर्म्स ऑफ कुलोम्स दिला जातो त्याला. ठीक आहे, आता समजा ह्या बॅटरीने इलेक्ट्रॉनला 20 कुलोम चार्ज दिला, 20 कुलोम चार्ज दिला, इलेक्ट्रॉनला दिला.
आता इलेक्ट्रॉन काय करणार आहे, घेऊन जाणार आहे, ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस खर्च करणार आहे. ठीक आहे, म्हणजे कोणताही रेजिस्टन्स, ओव्हरऑल रेजिस्टन्स इमॅजिन करा, ओव्हरऑल रेजिस्टन्स विचार करा. हां या ओव्हरऑल रेजिस्टन्स विचार करा. तर रेजिस्टन्सच्या अक्रॉस तो खर्च करणार आहे पूर्ण. तर पॅरेंट्सनी जी दिलेलं आहे इथं, तीच क्रिया इथं होते. ही बॅटरी काय करते, इथल्या या इलेक्ट्रॉन्सला चार्ज देते, 20 कुलम चार्ज दिला. सेम क्रिया झाल्या. तुम्ही ही बॅटरी म्हणजे पॅरेंट्स इमॅजिन करा, हे जे चार्ज आहेत, चार्ज कॅरियर्स, त्यांना मुलं इमॅजिन करा, आणि जो रेजिस्टर आहे तो शॉप इमॅजिन करा. बॅटरीनं याला 20 कुलम चार्ज दिला, ते घेऊन गेले आणि रेजिस्टन्सचे इथं त्यांना डेसिपेट केलं. ठीक आहे, डेसिपेट केल्यानंतर तिथं जे पोटेन्शियल तयार झालं किंवा जे व्होल्टेज तयार झालं त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, आणि जिथं देण्याची क्रिया होत्या म्हणजे बॅटरीनी त्या इलेक्ट्रॉन्सला 20 कुलम चार्ज दिला, तर तिथं आपण EMF म्हणणार. मी इथं EMF म्हणू शकत नाही, अजिबात नाही. दोन रेजिस्टन्सच्या अक्रॉस 20 व्होल्ट EMF आहे, नाही साफ चुकीचं आहे. बॅटरीचा EMF असतो, रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप असतो, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. हा बेसिक डिफरन्स आहे त्याचा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट. वर्क डन, येस, वर्क डनच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 20, त्याला जर टेक्निकल शब्दात जर बोलायचं म्हटलं तर बघा असं बोलू शकतो. व्होल्टेज इज इक्वल टू W/Q. ठीक आहे, 20 जूल ऑफ वर्क इज डन बाय 1 कुलम्ब ऑफ चार्ज. 20 जूल ऑफ वर्क इज डन बाय 1 कुलम्ब ऑफ चार्ज. दिस इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे 20 कुलम चार्ज, 20 जूल वर्क हे 1 कुलम्ब ऑफ चार्ज कडून करून घेतले आपण, तिथं मी म्हणणार पोटेन्शियल डिफरन्स. आणि 20 जूल एवढी एनर्जी जर मी एका इलेक्ट्रॉनला दिली, 1 कुलम्ब ऑफ चार्जला दिली, किंवा इलेक्ट्रॉन किंवा 1 कुलम्ब ऑफ चार्ज म्हणा, 1 कुलम्ब ऑफ चार्जला दिली, समजलं, दिली, तर तिथं मी म्हणणार EMF आहे. तिथं EMF असेल तरच आपण देऊ शकतो, आणि जिथं डेसिपेट होणार आहे तिथं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. ठीक आहे, लक्षात घ्या, हे बेसिक एकदम फंडामेंटल डिफरन्स आहे त्याच्यातला. आणि हे जर तुम्ही या एक्झाम्पलमध्ये बघितला तर हे कॅरियर आहेत फक्त. म्हणजे कॅरियर कडून जर देण्याची क्रिया झाली तर तिथं पोटेन्शियल डिफरन्स येतो बरं का, तिथं पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं त्या ॲक्शनला. आणि जे जनरेटर आहेत, पॅरेंट म्हणजे पैसा म्हणजे जनरेट करतात ना, ते तिथून जे देण्याची क्रिया होते तर तिथं EMF येतोय. लक्षात ठेवा, हे फंडामेंटल एक्झाम्पल आहे. मोस्टली इंटरव्ह्यूला हे विचारलं जातं बरं का. इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन आहे हा. फोटो काढून घ्यायचं घेणार असलं तर. मी सेव्ह करून ठेवतो. आणि ओके, ठीक आहे, पुढचा बघा. दुसरा क्वेश्चन आहे, फॉर DC व्होल्टेज इंडक्टर बिहेव्स ॲज. ओके, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. बघा, इंडक्टर आहे हा, आणि हे व्होल्टेज आहे. कसं आहे, DC व्होल्टेज आहे. DC व्होल्टेजसाठी इंडक्टर काय असतो बघा.
एक चार्ट बघू आपण. DC बघा R, L आणि C. DC त्यानंतर AC आणि एक एक्स्ट्रा पार्ट बघायचा आपल्याला DC ट्रान्झिएंट्स. DC ट्रान्झिएंट्स यालाच आपण सोप्या भाषेत काय म्हणतोय, ड्युरिंग स्विच ऑपरेटिंग कंडिशन. ड्युरिंग स्विच ऑपरेटिंग कंडिशन्स. ठीक आहे, ड्युरिंग स्विच ऑपरेटिंग कंडिशन्स. ओके, बघा आता DC साठी रेजिस्टन्स म्हणून बिहेव करतोय. ठीक आहे, DC साठी रेजिस्टन्स म्हणून बिहेव करतोय. DC साठी इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून बिहेव करतोय. ठीक आहे, DC साठी कॅपॅसिटर ओपन सर्किट म्हणून बिहेव करतोय. ओके, एक क्वेश्चन आला त्याच्यावर, हे 3 क्वेश्चन झाले. AC साठी बघा, AC साठी रेजिस्टन्स म्हणून बिहेव करतोय. ठीक आहे, इंडक्टर काय बिहेव करणार आहे, नाही इंडक्टर करंट अपोजिंग एलिमेंट. म्हणजे एकदम बेसिक जर बोलायचं म्हटलं तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स देणार आहे तो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सलाच आपण कशा पद्धतीने बोलतो की करंट अपोजिंग एलिमेंट. लक्षात ठेवा, म्हणजे काय असणार आहे हा जे एक्सेल म्हणणार मी त्याला, इज इक्वल टू 2πfl किंवा J × 2πfl. आणि इथं हळूच एक नोट लिहून ठेवा, करंट अपोजिंग एलिमेंट. ठीक आहे, तसंच व्होल्टेज कॅपॅसिटरला काय म्हणणार आहे AC मध्ये, तो यस -jXC आणि हा काय असणार आहे व्होल्टेज अपोजिंग एलिमेंट. ज्यावेळी मी तो व्होल्टेज आणि करंट हे शब्द लिहिलेत ना, तर ते चेंजिंग आहेत बरं का, कंटिन्युअसली चेंजिंग करंट आणि चेंजिंग व्होल्टेज आहे. ते जर चेंजिंग असेल तरच ते अपोज करतं. हां, लक्षात घ्या. आता महत्त्वाचा पार्ट आहे DC ट्रान्झिएंट्स म्हणजे स्विच. नॉर्मली हे माहिती आहे आपल्याला. ती कुठं बंद पडली, स्विच बाहेरच आहे. स्विच जे ऑपरेशन झालं, एकदा बंद केला एकदा चालू केला. ठीक आहे, 2 ऑपरेशन झाले. म्हणजे नाही, उलटं बोललो मी. पहिला चालू केला मग बंद केला. ठीक आहे, तर ज्यावेळी ही ॲक्शन होत्या स्विच ऑपरेटिंग कंडिशन, ठीक आहे, त्यावेळी हे बघा स्ट्रेंजली बिहेव करतात, वेगळ्या पद्धतीने बिहेव करतात. पण DC ट्रान्झिएंट्समध्ये स्विच ऑपरेटिंग कंडिशनला वेळी पण हा रेजिस्टन्स सारखा बिहेव करतो. ठीक आहे, फक्त ही दोघं बघा वेगळं. इंडक्टर काय होतं त्यावेळी ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होतं ड्युरिंग स्विचिंग ट्रान्झिएंट्स. ठीक आहे, त्यावेळी हा ओपन सर्किट असतोय आणि हा शॉर्ट सर्किट असतो. ओके, हा शॉर्ट सर्किट. तिथे एक अजून 2 शब्द आहेत खाली, C आणि D ऑप्शन जर बघितला तुम्ही, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. आता ते पण बघायला पाहिजे आपण, ते कधी बिहेव करतात व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. बघा ती इथंच आहे, याच कंडिशनमध्ये येते. जर बोलायचं म्हटलं तर इथं बोलू आपण. हे बघा, तर समजा एक इंडक्टर आहे असा, इंडक्टरमध्ये ऑलरेडी करंट आहे I0, ऑलरेडी करंट आहे इंडक्टरमधला. आणि अशा इंडक्टरमध्ये आपण एक स्विच टाकला आहे आणि तो ऑपरेट करतोय आता. ठीक आहे,
म्हणजे आपण असं म्हणू, हा समजा हा स्विच आहे असा, हा स्विच आहे, क्लोज आहे ऑलरेडी, त्यातनं हा करंट चालला आहे आणि मला काय करायचं आहे, याला ओपन करायचं आहे I(0) I(0) कसं, t=0 मला त्याला ओपन करायचं आहे. अशा वेळी काय होणार आहे, तर बघा अशा केसमध्ये इंडक्टरमध्ये ऑलरेडी करंट आहे आणि त्याला ओपन करायचं आहे आपल्याला. तर इंडक्टर काय असतो, इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट, ठीक आहे. पण ज्यावेळी इंडक्टरला ओपन करतोय आपण, म्हणजे DC ट्रान्झिएंट्स ज्यावेळी बिहेव होते त्यावेळी काय येतो, ओपन सर्किट म्हणून बिहेव करायला लागला, ठीक आहे. मग ते कसं दाखवायचं, दोन्ही कंडिशन कशा दाखवायच्या, की एक तर तो ओपन सर्किट पण आहे आणि दुसरा इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. मग बघा त्यावेळी ही कंडिशन दाखवतो आपण, करंटची डायरेक्शन चेंज करायची नाही, अजिबात चेंज करायची नाही, ठीक आहे. आणि जर समजा म्हणजे इथं पुढं सर्किट आहे बरं का, हे तुम्ही याला काही इमॅजिन करा, पुढं सर्किट आहे हे, ठीक आहे. आता हा करंट आणि इथं मी असं दाखवणार आहे ही कंडिशन, ठीक आहे. हे ओपन सर्किट झालं आहे, पॅरललमध्ये लावलं आणि हा करंट सोर्स, ठीक आहे. ज्यावेळी इंडक्टर ओपन करतोय मी, त्याच्यात ऑलरेडी करंट फ्लोईंग आहे, त्याच्यात करंट चालू आहे I(0), तर हा करंट असणार आहे आता I(0) आणि ज्यावेळी स्विच ऑपरेट होणार त्यावेळी तो ओपन सर्किट, म्हणजे ही कंडिशन येणार, ठीक आहे. म्हणजे बघा इथं करंट सोर्स म्हणून बिहेव करतोय, हा जो शब्द आलाय ना त्याला म्हणजे जो बेस आहे तो इथला बेस आहे ट्रान्झिएंट्समधला, ओके. व्होल्टेज सोर्स कोण बिहेव करतोय, कॅपॅसिटर. मग कॅपॅसिटरची कंडिशन जर बघायची झाली तर बघा कॅपॅसिटर कसा असणार आहे, समजा कॅपॅसिटर आहे हा आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस सम व्होल्टेज आहे इथं Vc(0), हे व्होल्टेज आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस. आणि कॅपॅसिटरला एखादा स्विच असेल पुढं, जो स्विच मला क्लोज करायचा आहे स्विच, तर अशा वेळेला काय होणार बघा, हे जे व्होल्टेज आहे Vc(0) आणि पुढं स्विच क्लोज करताना कॅपॅसिटर काय होतं, शॉर्ट म्हणून बिहेव करतो, शॉर्ट सर्किट ट्रान्झिएंट्समध्ये. आणि इथं हे असणार आहे कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज, तर हे असं येतं, ओके. हे शॉर्ट सर्किट आहे आणि हे त्याचं इनिशियल व्होल्टेज. तर याची पोलॅरिटी अशी असेल प्लस मायनस, तर इथं पण पोलॅरिटी तशीच असणार आहे. इथं बघा करंटची डायरेक्शन जर लेफ्ट टू राईट असेल तर इथं पण करंटची डायरेक्शन लेफ्ट टू राईटच असणार आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे त्याच्यात. मग इथं हा कोण आहे, हा व्होल्टेज सोर्स आणि हा करंट सोर्स. आणि याच्यावरनं ते स्टेटमेंट तयार झाले कोणते, इंडक्टर बिहेव्स ॲज करंट सोर्स आणि कॅपॅसिटर बिहेव्स ॲज व्होल्टेज सोर्स. पण त्याला एक कळेल ना, एक ते काय म्हणते त्याला, ते फुली काय असं, हे ॲस्ट्रिक काय म्हणतात त्याला, हां टर्म्स म्हणजे त्याला ते त्या चिन्हाला काहीतरी एक नाव आहे ना त्याला, कोपऱ्यात असं अटी लागू तेवालं ॲस्ट्रिस काय म्हणाय, हिस्ट्रेसिस काय नाही हां त्या चिन्हाला, हां डिस्क्लेमर नाही डिस्क्लेमर नाही, या चिन्हाला म्हणतोय. तुम्ही बघितलं ना रस्त्यावर ना असं ॲड असतात बघा, 1 रुपयात गाडी घेऊन जावा आणि कडेला एक मोठा स्टार असतो, तो 1 रुपयात मोबाईल घेऊन जावा आणि कडेला स्टार असतो. दुकानात गेल्यावर आपल्याला कळते ती 1 रुपयाला नाहीच आहे ते, हां 10,000 रुपयाला आहेत, ठीक आहे असं. तर ज्यावेळी आपण इंडक्टरला करंट सोर्स म्हणतोय त्यावेळी त्याच्या कडेला एक कंडिशन्स ॲप्लाय, अटी लागू हे असतं सायलेंट.
ती इथं असायचे, त्या अटी ह्या आहेत. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनला. द रेशिओ ऑफ रेजिस्टन्सेस, आत्ताशी तिसऱ्या क्वेश्चनला आलो आपण. द रेशिओ ऑफ रेजिस्टन्सेस ऑफ ए 100 वॅट 220 व्होल्ट लॅम्प टू दॅट ऑफ 100 वॅट 110 व्होल्ट लॅम्प विल बी ॲट रिस्पेक्टिव्ह व्होल्टेजेस. रेशिओ ऑफ रेजिस्टन्सेस म्हटले. ठीक आहे, बघा पॉवरचा फॉर्म्युला आहे, काय नाही एकदम चिल्लर क्वेश्चन आहे. पॉवरची फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू V इंटू I, P इज इक्वल टू I स्क्वेअर R, P इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा काय विचारले, रेशिओ ऑफ रेजिस्टन्सेस म्हणजे R1 आणि R2. तिथं P1 दिला आहे. बघा P1 किती दिला आहे, 100 वॅट. V1 किती दिला आहे, 220 व्होल्ट. R1 माहीत नाही मला. P2 100 वॅट. त्यानंतर V2 110 व्होल्ट आणि R2 माहीत नाही मला. मग काय करायचं आहे, रेशिओ ऑफ रेजिस्टन्सेस म्हणजे R1 बाय R2 काढायचं आहे. R1 बाय R2. बघा हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. म्हणजेच V1 स्क्वेअर बाय P1 डिवायडेड बाय V2 स्क्वेअर बाय P2. V1 किती आहे, 220 स्क्वेअर डिवायडेड बाय P1 म्हणजे 100. V1 110 स्क्वेअर डिवायडेड बाय 100. हे कॅन्सल झालं. किती आलं, 2/1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 4/1. ठीक आहे, 4:1. म्हणजे तिथं उलटे विचारले, तिथं हे जरा ठीक आहे. म्हणजे हां इथं पहिला ऑप्शन येतो हा आहे ना 4, जिथं पण असं असतं तर करेक्ट असतं, जास्त करेक्ट असतं. ठीक आहे, तर हे असे क्वेश्चन असतात. काय म्हणलं, काय म्हणलं, येस येस देणार. ठीक आहे, पेपर चालू आहे तो. बर, उद्या कुठला पेपर आहे, हाच आहे का, झाले. बरं ठीक आहे, हा झाला. आता याच्याशी रिलेटेड काय येऊ शकतं बघा, अजून करंट देऊ शकते. करंट जर दिला तर हा वापरायचा फॉर्म्युला. तरी पण येणार ना, हां चेंज होणार. पॉवर डिफरंट असेल, समजा इथं 200 असेल, 200 असेल, इथं 200 येणार फक्त. 2 येणार आन्सर. 2 येणार का 8 येणार, 200 असेल तर 2, 8 येणार, 8 येणार. ठीक आहे, त्यात एक महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, ते लक्षात ठेवा. बघा ठीक आहे, काय बेसिक आहे ते, एकदम बेसिक आहे.
पुढं आहेत एक दोन क्वेश्चन, त्यावेळी आणि एक्सप्लेन करतो याच्याशी रिलेटेड. म्हणजे बल्बचा एक फेमस क्वेश्चन आहे, वॅटेज, रेजिस्टन्स आणि हे जे असतं ना ते बल्बचे एक फेमस क्वेश्चन आहे, ते आहेत पुढं आहेत. If 4 10 microfarad capacitors are connected in parallel, the net capacitance is. ठीक आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट केलं. कॅपॅसिटर, तेच मजा आहे. गडबडीत असंच होत बघा. सिरीज आणि इथं पॅरलल. हां बघा, आता पहिला बघू सिरीजमध्ये रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय येतं, R1 R2 R1 प्लस R2. ठीक आहे. जर मी G म्हणजे काय, कंडक्टन्स. ठीक आहे, G1 G2 सिरीजमध्ये कनेक्ट केले, काय येतं G1 G2 डिवायडेड बाय G1 प्लस G2. ठीक आहे. G1 म्हणजे काय आहेत, कंडक्टन्सेस आहेत, 1/R1. मग त्यावेळी G इक्विव्हॅलंट काय होतो, जर दोन कंडक्टन्सेस सिरीजमध्ये जोडले तर सिरीजमध्ये जोडल्यानंतर कंडक्टन्स कमी होतो बरं का. हां लक्षात घ्या. दोन रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये जोडले, हे गुगली क्वेश्चन आहेत हे. हा सिम्बॉल फक्त रेजिस्टन्सचा नाही आहे, कंडक्टन्सचा पण आहे. ओके. त्यानंतर इंडक्टर. L1 L2 L1 प्लस L2. ठीक आहे. म्युच्युअलचे पण आहेत क्वेश्चन, ते बघू पुढं. ठीक आहे, सगळंच भेळमिसळ करायला नको, म्हणजे त्याचे पॅटर्न बघू. जर कपॅसिटर आला, सिरीजमध्ये जोडलेत कपॅसिटर, काय ना C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. ओके. RGLC. आता पॅरललमध्ये असताना बघा, रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडला, R1 R2 R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा झाला R इक्विव्हॅलंट. त्यानंतर जर कंडक्टन्स असेल, बघा G1 G2. याच्यावर फार इंटरेस्टिंग क्वेश्चन फ्रेम करता येतात बरं का, कंडक्टन्सवर. ओके, मी तुम्हाला क्वेश्चन पण सांगतोय कसा. बघा G इक्विव्हॅलंट काय येणार, G1 प्लस G2 G1 प्लस G2. तसंच इंडक्टर असेल, इंडक्टरच्या बाबतीत L1 L2 L इक्विव्हॅलंट L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. C असेल कपॅसिटर C1 C2 C इक्विव्हॅलंट C1 प्लस C2. हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याच्याशी रिलेटेड एक म्हणजे चांगला क्वेश्चन आहे, क्वेश्चन पण सांगतो. वाटलं सर लिहून घ्या एक क्वेश्चन. नाही ठीक आहे राहू दे. वय मी म्हटलं ना, वया काढू नका. म्हणजे आय एम स्टिकिंग टू माय वर्ड्स. परत म्हणणार मास्तर असं गुगल टाकते मध्ये, सांगते एक करते एक, वेगळंच देणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू. एक म्हणजे काय क्वेश्चन असणार आहे बघा.
बरं, भारी क्वेश्चन असतो तो, तशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. मी क्वेश्चन लिहून दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही उत्तर सांगायचं मला. हे सेव्ह होते. बघा आपण कितव्या, 4थ्या क्वेश्चनला आहे ना, सगळ्या स्लाइडला. हां, क्वेश्चन काय आहे बघा. 2 एलिमेंट्स connected in series, then equivalent conductance and current flowing in circuit if 10 volt battery attached to circuit is. ठीक आहे, असं आहे. आणि ऑप्शन कसे असणार आहेत, 2-2 नंबर असणार आहेत ऑप्शनमध्ये. ठीक आहे, ऑप्शनमध्ये काय असणार आहे, 2 नंबर असणार आहेत. ऑप्शन ए 1 नंबर, ऑप्शन बी 1, म्हणजे क्वेश्चन तयार केला आहे. ठीक आहे, बघा ऑप्शन कसे असणार आहेत. ऑप्शन ए 5,3, ऑप्शन बी 3,2. ऑप्शन लिहून घेऊ नका बरं का, ऑप्शन वेगळे असणार, आन्सर वेगळे येणार आहे. मी तुम्हाला फक्त एक ट्रिक दाखवायला लागलो, एक्झामिनरची ट्रिक कशी असते. ठीक आहे, 1,2, ऑप्शन डी 5,6, असं काहीतरी असणार आहेत ते. हां, ते असे क्वेश्चन आहेत. काय करायचं बरं, पहिल्याचं उत्तर सांगा मला. 2 एलिमेंट्स कनेक्टेड इन सिरीज, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज. हां हां हां, बरोबर बरोबर, करेक्ट. हां, ते हां, म्हणजे बघा पहिला हे महत्त्वाचं आहे की कंडक्टन्स विचारले आणि एक तर हे असं दिले. पहिला काय वाटतंय, 6 ओहम, ही प्रिंटिंग मिस्टेक वाटते पहिला. एक्झाममध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल. ऑप्शन 9 असतो, याचा ऑप्शन लिहिला नाही मी, 9 असतो ऑप्शन. हा बघा, ABCD हा ऑप्शन असा आहे 9. आणि एक ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ई 2,3. हां, असं वाटते. पहिला वाटते 6 आणि 3 9. अरे वा, एकच ऑप्शन डी, एकच ऑप्शन डी करेक्ट. म्हणजे असं होतं एकदा गडबडीत. आणि त्यावेळी एक तो सेन्स ऑफ कॉन्फिडन्स येतो ना, तो लय मोठा असतो, तो माणसाला बुडतो एक्झाममध्ये लिटरली. अशा क्वेश्चनला जर कॉन्फिडन्स आला उत्तर देऊन, 9ला टिक केला, असं वाटतं एवढा सोपा क्वेश्चन. बघा एवढं एक्झामिनरनं काय केलं, कंडक्टन्स विचारले फक्त. ते पण बघत नाही आपण. 6 आणि 3 सिरीजमध्ये करेक्ट आहे. सिरीजमध्ये प्रिंटिंग मिस्टेक 6 आणि 3 9 आहे डी, दुसरा ऑप्शनच नाही. जे आपलं बरोबर आहे. आपण तिथे एक्झामिनरला म्हणतो काय, एक्झामिनर एवढं सोपं क्वेश्चन टाकायचं असते काय, 2.2 मार्काला. ओके, तर क्वेश्चन तसा नाही आहे. बघा, 2 एलिमेंट्स कनेक्टेड इन सिरीज, 6 ओहम आणि 3 mho असं आहे ते. 3 mho
तर याला पहिला कंडक्टन्समध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 1/6 ठीक आहे. आणि हे दोन सिरीजमध्ये कनेक्ट आहेत म्हणजे जी इक्वेलंट काय आला, जी इक्वेलंट 1/6 × 3 डिवायडेड बाय 1/6 + 3. ओके, हे आलं 2 1/2 दीर्घ 18 19 भागिले 6 आणि 1/2 3 म्हणजे 3/19 युनिट काय असणार मो. ओके 3/19. आणि करंट फ्लोईंग इन सर्किट इफ 10 व्होल्ट बॅटरी इज अटॅच टू इट काय ना. हां चुकला ना, मल्टिप्लिकेशन येणार इथं. R is equal to V/I. I is equal to V/R. Yes, I is equal to V into G. ठीक आहे. मग I is equal to V किती आहे 10 into 3/19 म्हणजे 30/19 एम्पियर. तर अशी क्वेश्चन असतात. आता ठीक आहे, तुम्ही म्हणणार ऑप्शनमध्येच नाही, तर ते ABCDEF ऑप्शन आहे नन ऑफ द अबव. ठीक आहे. आता हे ऑप्शन कुठे आहे नन ऑफ द अबव, तो लपलाय, ते स्क्रोल करताना खाली लपलाय. एक्झामची स्क्रीन आठवली का 5 ऑप्शन असतात आणि हा 6 झाला, तो लपलाय खाली. स्क्रोल करून आन्सर टिक करायचं होतं. ओके, तर हे असे क्वेश्चन असतात. A wire has resistance 10 ohm. It is stretched by 1/10 of its original length. Then its resistance will be. तर बघा हा एक क्वेश्चन चांगला आहे, डिस्कस करण्यासाठी पण चांगला आहे. ठीक आहे. पहिला कन्सेप्ट समजून घ्या, काय आहे कन्सेप्ट, त्यानंतर शॉर्टकट सांगतो. बघा हा कंडक्टर आहे, ठीक आहे, आणि याला स्ट्रेच केले. ह्यात गोष्ट काय नोटीस करण्यासारखी आहे, ज्यावेळी स्ट्रेच केले त्यावेळी त्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला आहे. यस, हे लय महत्त्वाचं आहे. हे आपल्याला म्हणजे हे फक्त इंजिनियर लोकांना समजते, म्हणून प्राऊड टू बी इंजिनियर. काय नाही. ओके, A1 आणि इथं हे बघा A2, L1, L2. ओके, येस तेच आहे. बघा इथं मटेरियल सेमच आहे. ठीक आहे, पहिला मटेरियल सेम आहे, त्यामुळं R इज इक्वल टू रो L1/A1, याला आपण म्हणणार R1, आणि R2 इज इक्वल टू रो L2/A2. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, L1 आणि L2 मधलं रिलेशन पाहिजे. ते असल्याशिवाय आपल्याला प्रोसीड करता येत नाही, पुढे जाता येत नाही. ठीक आहे. मग काय केलं आपण, असं म्हणू की L2 म्हणजे बघा इथं हे दिलेलंच एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, स्ट्रेच्ड बाय 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. स्ट्रेच्ड बाय 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ म्हणजे काय, बघा L1 मी काय घेतलं 100, L1 घेतलं 100, L2 काय येणार आहे, L2
स्ट्रेच केला आहे, याच्या 1/10नी वाढवलं आहे. याचा 1/10 म्हणजे ना 10, म्हणजे याची किती झाली 110 युनिट नाही द्यायचं बरं का. युनिट दिला की अडकणार तुम्ही. जर समजा एरिया जर दिला अशा प्रॉब्लेममध्ये तर मग आपण अडकतो तिथं. त्यामुळं युनिट काही द्यायचं नाही, इथं युनिट्स म्हणायचं, युनिट्स. नाहीतर सगळ्यात भारी पर्सेंटेजमध्ये घेऊन चला पुढं. ओके, मग बघा मी काय करतो, R2/R1 इज इक्वल टू R2/R1 इज इक्वल टू रो L2/A2 डिवायडेड बाय रो L1/A1. रोला रो कॅन्सल. L2 ची व्हॅल्यू किती आहे 110/A2 110/A2 आणि आपल्याला जागा लागणार इथं. एक मिनटं, जागा लागणार आहे जास्त. एक मिनटं थांबा, कारण ते जागा ॲड करायचा अजून पॉईंट क्लिअर नाही झाला. हे बघा बरं ठीक आहे. आपण काय केलं, पहिला L1 किती मानलं 100 युनिट्स आणि L2 किती मानलं, किती आलं 110 युनिट्स. स्ट्रेच किती गेले 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. आता त्यानंतर एक आपल्याला बघायचं काय, ज्यावेळी स्ट्रेच करतो त्यावेळी त्या कंडक्टरचा डायमीटर कमी झाला आहे, लेंथ वाढली, म्हणजेच व्हॉल्यूम चेंज झालेलं नाही त्याचं. ठीक आहे, म्हणजेच बघा V1 इज इक्वल टू V2 हे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. ठीक आहे, हे काय हे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. ठीक आहे, मग व्हॉल्यूम काय असतं A1 L1 इज इक्वल टू A2 L2. ठीक आहे, मग चला आता A1 आणि A2 मधलं रिलेशन काढायचं आपल्याला. A1 L1 ची व्हॅल्यू आहे 100, A2 आणि 110. ठीक आहे, मग बघा A1/A2 याची व्हॅल्यू मिळाली मला A1/A2 11/10 म्हणजेच 1.1 हे मिळालं. मग आता इथे या R2/R1 रो L1/A1 रो L2/A2 रोला रो कॅन्सल. L1 ची व्हॅल्यू किती आहे 100 डिवायडेड बाय 110 आणि A2/A1 ची व्हॅल्यू किती आली, म्हणजे तुम्ही जर बघितलं हे काय आलं 10/11 गुणिले A2/A1 काय येणार 10/11. A2/A1 10/11 म्हणजे तिथं काय दिसतं तुम्हाला 10/11 ब्रॅकेट स्क्वेअर असं घेऊ. ठीक आहे, R2/R1 ओके. आता R2 इज इक्वल टू मी याला असं लिहितो बघा 10/11 मी रेशो इथं बघा ना R1 पाहिजे ना, कसं आपण R1 आणि R2चा रेशो घेतला आहे, R1/R2 आहे इथं. ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे का चेक करत होतो, लक्ष नाही R1/R2 ओके, R1/R2. मग बघा जर मी R2/R1 घेतलं तर काय येतं 11/10 स्क्वेअर म्हणजेच काय येतं 1.1 स्क्वेअर. म्हणजे तिथं काय येतं बघा R2 इज इक्वल टू n स्क्वेअर R1.
आणि हे लक्षात ठेवायचं आहे आपण. बाकीचे हे ठीक आहे, जाऊ दे. म्हणजे ही एक प्रोसिजर आहे तिथंपर्यंत पोहोचायची. फायनल हे लक्षात ठेवायचं. एन म्हणजे काय आहे तिथं? एन म्हणजे कितीनं स्ट्रेच केल्या, 1/10. म्हणजे एनची व्हॅल्यू काय असणार इथं? एन म्हणजे 1/10नी वाढवल्या ना, म्हणजेच बघा एन म्हणजे काय असणार? 110 डिवायडेड बाय 100. 1/10 म्हणजेच वर स्ट्रेच केलेला टोटल ओव्हरऑल काउंट असणार आहे तो 110 डिवायडेड बाय ओरिजिनल, तो असणार आहे एनचा नंबर. मग कधी कधी काय होतं तिथं एक्झाममध्ये दिलं जाते की स्ट्रेचड बाय 5 टाइम्स, स्ट्रेचड बाय 3 टाइम्स. आता जर कंडक्टर स्ट्रेच केला तर ऑब्व्हियसली रेजिस्टन्स वाढणार आहे. लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतोय, पण बघा तिथं स्क्वेअरनी वाढतोय. जर नॉर्मली कंडक्टर आपण स्ट्रेच केला तर तो लिनियर त्याचा इन्क्रीज असतो, पण इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून जर वाढवला तर मग ठीक आहे स्क्वेअर टाइम्सनी वाढतो तो. तर ह्या महत्त्वाचा पार्ट आहे. एक्झाममध्ये आलं ना, एक्झाममधले एक फेमस क्वेश्चन आहेत की इफ लेंथ ऑफ कंडक्टर इज reduced by 50%, then change in resistance would be. ठीक आहे, लेंथ जर 50% ने रिड्यूस केली, तर काय येणार उत्तर? लेंथ जर 50% ने रिड्यूस केली तर चेंज इन रेजिस्टन्स वुड बी. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या व्यवस्थित. हां इफ बघा माझा शब्द परत एकदा सांगतो, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. इफ लेंथ ऑफ रेजिस्टन्स is decreased by 50%, if length of resistance is decreased by 50%, then the change in resistance would be. हा स्ट्रेच हा शब्द आहे का त्यात? नाही, मी कट पण करू शकतो डायरेक्ट 50%. चेंज इन रेजिस्टन्स 50% काय स्पेसिफिकली डिक्रीज होणार आहे, रेजिस्टन्स डिक्रीज होणार, लेंथ कमी झाली ना. हां स्ट्रेचड हा जर शब्द आला ना, स्ट्रेच किंवा विदाउट चेंजिंग इट्स व्हॉल्यूम, हे शब्द महत्त्वाचे आहेत त्यात. स्ट्रेच विदाउट चेंजिंग इट्स व्हॉल्यूम हे शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, असं कधीच नसतं. हा म्हणजे हे सांगितलं आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन, जरासं क्वेश्चन ट्रिक टाकतात त्यांनी, जरासं गुगली असतो. ओके ठीक आहे. किती वेळ झाला क्लास चालू? किती वाजले? 6:15 काय? ठीक आहे, थांबू आपण इथं.